आई जाऊ का ग? हे जाऊ का? बाय पिलो, टाटा पिया. तांबर भेटू आपण नंतर. हा हा जाऊ का? आई जाऊ का? जाऊ. हा हा बाय बाय बाय. ओके तर काहीच गावातनं शेवटी बाहेर निघायला लागलोय. गाडीवर दुपारी गाडी धुतली होती, पण आता जाताना पाणी चाललोय ना, पाणी मारलंय फक्त, कारण गाडी उन्हाने जास्त गरम झाली त्यामुळे पाणी मारलंय फक्त. ठीक आहे, त्यामुळं वरलं शिंतोड आहे तर काय विषय नाही. आणि थोडा जर्किंग घातलंय ना, थोडासा घाम आलाय मला, कारण एकदा वारं लागलं ना, वडाच्या रस्ता लागला ना, बराबर क्लीन होतंय. म्हणजे घाम आपलं समजून घ्या, थोडंसं वारं येऊन हवा खेळती राहते जर्किंगमध्ये वगैरे. आई शपथ, गाव सोडताना का 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 असं वाटतं काय माहीत नाही, नको वाटतं. आणि जेव्हा मी घराच्या बाहेर निघतो ना गाव सोडून जायला, तेव्हा मी प्रत्येक क्षण गावाला म्हणजे मिस करायला चालू करतो. प्रत्येक क्षण. आत्ता अजून गाव सोडलं पण नाही, गावची गावचं जी बॉर्डर आहे ना ती पण नाही क्रॉस केली. तेव्हापासून मी मिस करायला लागलो एवढं. पिल्याला सोडून चाललोय, पिल्याची पी घेतली थोडीशी अगोदर आई ग. आणि आता हैदराबादच्या दिशेने रवाना होत चाललोय. ठीक आहे, तर बघू आता. होपफुली आत्ता वाजले त्या 16:57, म्हणजे 5 वाजले त्या. मी ना प्रत्येक वेळेस टाईम सांगतो ना, माझे तर स्पीडोमीटरमध्ये टाईम आहे, ते दिसतो का नाही मला कॅमेरा कधी झूम करून दाखवलं नाही मी. ठीक आहे, एडिटिंगमध्ये झूम करून दाखवून तुम्हाला, तर तिथं असतो टाईम, तिथून सांगतो मी. ठीक आहे, तर गाडी तर गेल्यावर आल्यापासून जी गाडी घरी आहे, भैयांनी 2 वेळा नेली कुर्डवाडीला. शोरूमला मला ॲक्च्युली दावायची होती त्या कुदोंडसाठी, पण मी काय कुर्डवाडीला गेलो नाही, कारण सण वगैरे होता, शोरूम बंद होतं, त्यामुळं मी काय गाडी दावलेली नाही तिथं कुर्डवाडीत. तर वन्स मी एकदा हैदराबादला गेलो ना, पोचलो ना, तेव्हा तिथं शोरूमला दावेल, काय विषय आहे ते बघू. कारण लास्ट सर्व्हिस तिथूनच केलेली आहे. जस्ट याच्या अगोदर सर्व्हिस केली होती मी गेल्या आठवड्यातच, कारण माझी ट्रिप होती पण ती कॅन्सल झाली. काही विषय नाही, पुढच्या वेळेस जाऊ आपण गोकर्णला. ठीक आहे, कधी कधी आपण ठरवतो इकडं जायचं तिकडं जायचं, पण त्या गोष्टी कधी कधी जास्त प्लॅन केल्याने कॅन्सल होतात. त्यामुळं इथून पुढे ठरवलं आहे, जेव्हा सुट्टी भेटेल ना. चला, अध्यक्ष महाशय पूज्य यायचं का तुम्हाला हैदराबादला? नको बा, काय कारण नसताना भोगतंय भाई. अध्यक्षला हैदराबादला यायचं होतं का विचारलं मी, नको बोलले, गेले महागारी. बघू आता पुढचे कुठं अध्यक्ष भेटले तर त्यांना विचारून यायचं का म्हणून हैदराबादला, जर यायचं असेल तर येतील ते. ठीक आहे, होपफुली माझी राईड मी गावातून 5 वाजता स्टार्ट केले. 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत मी हैदराबादमध्ये पोचतो. 7 तास होतात, तर 7 तासात मी जरी 100, 90, 100 किंवा मग 110 वगैरे जरी क्रॉस केलं ना, तरी आरामशीर 12 वाजेपर्यंत पोचून जातो आहे मी, काही विषय नाही. ठीक आहे, आणि मला आहे ना मॅडमचा कॉल आला होता, उद्या येऊन कंपाऊंड सबमिट करा. मॅडम म्हणलं, मॅडम तू काय ओके म्हणलं, तिला काय केलं नाही, रिप्लाय दिलं नाही. ओके म्हणलं, येतो म्हणलं. ठीक आहे, ओके. तर जास्त बडबड करायला लागलो मी, जरासं शांत राहतो, रस्त्यावर फोकस करतो थोडासा. भेटूया आता डायरेक्ट पेट्रोल पंपावरती, नाहीतर कुठं तरी चहा बी पिताना. तर गाईज, मला वाटलं होतं सोलापूर क्रॉस केल्यानंतर तिथं येल्लो लाईट इन पेट्रोलची, पण सोलापूरच्या टोल नाका आवलेलं आहे ना आता जस्ट, तर टोल नाक्याच्या अगोदरच येल्लो लाईट आले. तर मी आता पेट्रोल पंप जेव्हा दिसत ना लेफ्ट साईडला, तेव्हा पहिलं पेट्रोल भरून घेतो, कारण पता माहीत नाही ना, 2 लिटर अजून चालते गाडी 30-40 किलोमीटर, काही विषय येत नाही, पण फुल करून घेतो. की तात्या का थांबलं म्हणजे, तात्या हळू का चाललं रे,
तर आता पहिला पॉईंट आहे तो पेट्रोल भरायचा आहे. पहिला विषय आहे तो पेट्रोल भरायचा आहे. मी कधी कधी ऑफ टॉपिक बोलतो काहीतरी शब्द, म्हणजे नाही काहीतरी बोलायचं असतं मला, पण तो जो मी काय शब्द बोलतो ना तो टॉपिकच्या रिलेटेड नसतो कधी कधी. तर थोडंफार समजून घेता. ते दिसतं एच पीचा पंपात गाडी घ्या, चला फुल करा. गाडी आता फुल करतो मी, गाडी म्हणजे टाकी फुल करतो, असं मी ऑफ टॉपिक बोलतो. कळलं का? मला काहीतरी बोलायचं असतं वेगळं, पण मी बोलतो वेगळं. तर मी अगोदर गाडीची पेट्रोलची टाकी भरून घेतो. ताती आहे का नाही पेट्रोल? हाय शपथ, काय गर्दी आहे रे तर भाई, लाईनच लावली ह्यानी तर. फुल 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 बस 764 झालंय. फुल झालं डायरेक्ट. ओके ठीक आहे. तर आता बघू, आता हैदराबादच्या अलीकडे आहे तर आता 70 किलोमीटर झालंय. 70 नाही 60 किलोमीटर झालंय. अजून सोलापूर बाकी आहे. जेव्हा सोलापूर क्रॉस करेल ना, सोलापूर नाही उदगीर क्रॉस करेल ना, तेव्हा थोडा रोड चांगला येत आहे. त्यानंतर मग गाडी आपण ताणू शकतो, जेवढी ताणायची तेवढी, काय विषय येत नाही. ठीक आहे. तर सनसेट वगैरे मस्त झालेला आहे, काय विषय नाही. मोबाईल टाकलाय आपण, पैसे पेमेंट केलंय, काय विषय नाही. कधी कधी काहीतरी विसरल्यासारखं वाटतं मला, होतं कधी कधी, मला नाही तुम्हाला पण होत असेल. काहीच विषय नाही, काहीच. ठीक आहे. बम बम भोले. तर बघू आता सोलापूर बाकी आहे, अजून एक 10-20 किलोमीटर बाकी आहे. तुम्हाला आता डायरेक्ट चहाच्या टाईमला भेटतो. ठीक आहे. कुठे मी चहा थांबेल ना, चहा प्यायला थांबेल ना, त्या टायमाला बोलू आपण थोडंसं. ठीक आहे. हे आमच्या गावाला गेला आहे मनोज मन्या म्हणतात त्याला, माझ्यापेक्षा मोठा आहे तो इथं मोहोळचा आहे. मोहोळला चाललाय, पाठीमागे चाललाय सोलापूरला. इथं कुठं MIDC कामाला असेल, तो जॉबला वगैरे असेल, तर गावाकडे चाललाय बहुतेक. काम तास वाढले त्या 6 कामावरून चालला असेल. ठीक आहे. आयुष्य नाही जोपर्यंत आपल्याला सापडतो गाईज. मी आहे ना, मी पाठीमागच्या शॉपवर थांबलो तिथं गॉगल बघायला. तर तिथून ह्या शॉपवरती आलतो गॉगलसाठी. इथं गॉगल घेतला मी भरपूर शोधलं बरं का. इथं पण शोधलं, सापडलं नाही. तिथं पण शोधलं, तिथं 15 मिनिट शोधलं. आणि मॅग्नेट आहे ना माझ्या तर चिटकून बसलेला आहे. हे बघा, हे दिसतंय का? ह्या बघा, इथं चिटकून बसलेला आहे, दिसतंय आता मला. फोकस. तर हे बघा, तिथंच आहे माझं मॅग्नेट. शोध किती वेळ झालं शोधतोय, म्हणलं पडलं मला ऑर्डर करायला लागेल. शेवटी सापडलं इथं. माझं आहे ना हे जे माईक आहे ना, हा इथंच पडला. मग चान्स होते, पण इथं 10-15 मिनटं खाली शोधलं मी, तर नाही सापडलं. म्हणून मी गावाला घेऊन माघारी गेलो. तिथं 10-15 मिनिट म्हणजे शोधलं. नंतर म्हणलं आता जाऊ द्या, ऑनलाईन ऑर्डर करता येईल. तरी पण म्हणलं एकदा हेल्मेट बघावं. तर हेल्मेटनी चापजल्यावर शेवटी सापडलं. हे छोटंसंच आहे, पडलं नाही. हे फक्त तिथं चिटकून बसलं होतं. अध्यक्ष, गाडी आहे पिच्छे गाडी. साइड दो गाड़ी पर गिर जाएगा. बैग भी कुछ नहीं, कुछ नहीं. चलो बाइक हाथ हटाओ. हाँ चलो जाओ, चलो. गाड़ी गिर जाएगा. नहीं, मजा 10 रुपये होना. गाड़ी गिर जाएगा. मैं भरतू 10 रुपये. गाड़ी गिर जाएगा. साइड हटो. ओ मालक 10 रुपये दी तुझ्या बापाचा 10 रुपये देतो. अशा तर मी अर्धा तास वेस्ट करून माझं मेंटल हेल्थ तात्या निघालो मी हैदराबादच्या दिशेने. कॅमेरा भाई, हा ब्लॉगर आहे रायडर जी. भाई चा दिखे.
आ पांढऱ्याला बोलते ओके. तर काहीच आता उदगीर लागते थोडं पुढं, तर अगोदर म्हणलं थोडंसं चहा प्यावा. माझा आहे ना त्या नळदुर्गच्या पाठीमागं आहे ना, तिथं टाईम वेस्ट झाला माझा, त्या जे माझे माईकचं आहे ना त्यामुळे टाईम वेस्ट झाला. आता 7:46 झाले, त्या 7:46 हो का, 7:46 झाले त्या. तिथं माझा भरपूर वेळ टाईम वेस्ट झाला. तर म्हणलं ब्रेक घ्यावा. आता सणत चाललो होतो, थांबणार नव्हतो, पण म्हणलं थांबावं. आणि इथं आहे ना मी प्रत्येक वेळी थांबतो, हे मोरिया टी पॉईंट आहे ना. आता इथून पुढं असा रोड मस्त आहे ना, इथवर जास्त जरा थोडासा खराब आहे. आत्ता जवळपास मी ते 150 किलोमीटर आलो आहे. सध्याला मी उमरग्याच्या जस्ट पाठीमागं आहे. ओके, आता इथून जी रोड असा मस्तच आठवत आहे ना, हायवे एक सुपर हायवे, अजिबात काय टेन्शन येत नाही. फक्त कुठं काय होऊ नये, देव माझ्या पाठीचे काही विषय नाही. ओके, तर काहीच चांगला 15-20 मिनटाचा ब्रेक घातला आहे. निघतो आता नाही. आता अजून 250 किलोमीटर राहिले. मी एक रील अपलोड करायला लागलो होतो, पण रील काय अपलोड होईल ना, बघू ठेवतो तशी, झाली नाही तर नाही झाली. ठीक आहे गाईज, मस्त मोठा ब्रेक झाला आहे. जसं की मी आत्ता बोललो. ऐक आता निघतो मस्तपैकी. 100 किलोमीटर तर कवर केल्याशिवाय थांबत ना. आता 8:15 मिनटं झाले ती. 7:45ला काहीतरी थांबलो होतो मी, 7:50ला. मला 10 मिनटं थांबावं, पण जास्त वेळ थांबलो काही विषय नाही. आपल्याला उद्या बी शिफ्ट आहे, त्यामुळं आरामशे. काय राहिलं तर नाही आपलं. प्रत्येक वेळेस मला काही ना काही चिंता राहते, काय राहते का काय राहते का. आपण बिल पण दिलं आहे. ओके, काय तुझं कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, डायरेक्ट गाडी खाली गेले. क्या हुआ? मोबाइल लाइट आए तो देखो एक बार, मैं देख के आया उधर। कौन नहीं है उधर? मैं बाइक का वो टेल लाइट दिखा ना, इसलिए रुका. इसलिए मैं भी ऑटो रुके थे। हाँ, तो पीछे वगैरह देखा उधर, उस साइड देखा? देख के आया मैं। उधर नहीं है कोई भी, नहीं खाली बाइक है, ओनली बाइक है उधर. हाँ ओनली बाइक है, लाइट नहीं है मेरे पास इसलिए नहीं दिखा है। आपके पास आई तो देखेंगे। ये ज्यादा रिस्की है हाईवे पे, इसलिए. गाय जिथं ॲक्सिडेंट झाला ना, इथं कोणच दिसत नाहीये सध्याला. तर फक्त बाईक आहे. गाय जिथं तर कोण नाहीये, फक्त बाईकची टेल लाईट आहे. आणि चालू आहे गाडी. ठीक आहे, मला तिथं कोण दिसलं नाहीये. हेल्प करावी म्हणले कोण बायकर वगैरे असेल तर, पण कोण काही दिसलं नाही. आय एम गेटिंग लेट, सो लेट्स गो. पॅराशूट ऑइल आहे का? पॅराशूट ऑइल आहे. हाँ, पैराशूट ऑयल और जो बालों को लगा. कोकोनट ऑयल. हाँ, कोकोनट ऑयल. हाँ गाडी चेन आहे ना पूर्ण ड्राय झाली. मी एकदा चेक केलं. येताना ना, येताना चेनला थोडंसं ऑइल मारायला पाहिजे होतं. माझं चेन लूप आहे ना, रूम होती घेत ना. चाय आहे? चाय वाला नहीं, चाय वाला नहीं, चाय नाही मिळेल. काही चेनला ऑइल तर केलंय, पण इथं चहा नाही बोलले. तर पुढे चहाचा ब्रेक घेऊया पुढे. आता 10:30 वाजले. मी 10ला ब्रेक आणणार होतो, पण थोडंसं लेट झालंय. काय विषय नाही. ओके, तर गाईज मस्तपैकी 2 चहा पेलो. मग जिथं ऑइल करा थांबलो होतो ना,
तिथं चहाच भेटला नाही मला. तिथं बोलला की चहा नाही आज. तर पुढे येऊन थांबलो होतो. समोर टोल नाका इथं. ठीक आहे. हा कोणता टोल नाका माहिती आहे का? कामकोलीचा टोल प्लाझा आहे. ठीक आहे. कंकोली का कामकोली असं काहीतरी आहे. अजून आहे ना हैदराबाद जवळच राहिले. अजून एक 80 किलोमीटर आहे म्हणायचं. दीड तास लागन. आत्ता वाजले त्या 22:56 म्हणजे 11 वाजले त्या. तर इथून निघतो मी आता. 12:30 ते 1 वाजणार आहे मला रूमवर जायला. अजून एकदा मला रिफिलिंग करायचे. वाटत पेट्रोल पंप साईडलाच आहे, काही विषय नाही, तर जवळच आहे. पेट्रोल पण टाकतो आणि डायरेक्ट मग हैदराबाद. कशा म्हणलं थोडंफार ऑइल करू. त्याला विचारलं पॅराशूट ऑइल आहे का डोक्याला लावायचं वगैरे, तर ते बोललं आहे. जर नाही बोललं असं तर मी हॉटेलमधून जाऊन ऑइल आणलं असतं, पण मी ऑइल केलं असतं. कारण मला भीती वाटत होती की चेन तुटेल किंवा काय होईल. नक्की मला माहीत नाही ना चेनचा काय प्रॉब्लेम आहे ते. त्यामुळं मला थोडीशी भीती वाटत होती चेन आवाज आल्यापासून. आणि फुल करणं तर ऑलमोस्ट फुलच आहे, कमी नाही आहे काय. डायरेक्ट फुल 745 6 पाव निघून जातो हा ना. आता कुठं स्टॉप घ्यायची गरज नाही पडणार. असं बोलून चालतो. अय्यो मी बोलायला अडकायला लागलोय. काय विषय नाही. तो आहे ना मराठी फॅमिली आहे बहुतेक. हे मराठी आवाज यायला लागला मला मराठी बोलल्याचा. तर आज गाडी कोणती आहे माहीत नाही मला. क्रुझर वगैरे आहे. तर होपफुली मी 1.5 ते 2 तासात मी हैदराबादमध्ये असेल. ठीक आहे. आता इथून 70 किलोमीटर आहे हैदराबाद. पण तिथून एक 70 नाही 50 किलोमीटर आहे. आणि तिथून मग 30 किलोमीटर मला मल्हापूरला जायला टाईम लागला. अरे हे लाईटीचा प्रॉब्लेम आहे माझा आहे ना. लाईटचा सेन्सर आहे ह्याला. जेव्हा स्पीडोमीटरवर लाईट पडते ना तेव्हा पुढची लाईट बंद होते. तर आता पेट्रोल पंपवर थांबलो होतो ना, तर त्याचं लाईट आहे ना, त्याच्या लाईटीमुळं त्या सेन्सरला कळलं की म्हणजे नाही का दिवस आहे असं. त्यामुळे त्यांनी ते ऑटोमॅटिक लाईट बंद केली. मग अंधार देऊन जेव्हा लाईट आपली गाडी बंद करून चालू करतो का, तेव्हा मग स्पीडोमीटरवर अंधार होता. त्या टायमाला गाडी चालू केली ना आपोआप लाईट लागते. तर ते ऑटोमॅटिक आहे. मला आजपर्यंत कधी प्रॉब्लेम आला नाही लाईटचा. पण हे जेव्हा लाईट चालू होत नाही ना तेव्हा मी फक्त अंधारात जाऊन किंवा थोडंसं अंधार असल्यावर त्या ठिकाणी जाऊन लाईट चावी बंद करून चालू करतो. म्हणजे आपोआप लाईट चालू होते. ठीक आहे. भेटूया एक तर नाही तर रूमवर नाही तर कुठेतरी स्टॉप घेतल्यावरच. चेन तर आता आवाज देत नाही अजिबात. टाकी पण फुल केलेली आहे. ओके. अजून एक रायडर भेटलाय मला कोणतरी. फायनल मी हैदराबादच्या रिंग रोडच्या आतमध्ये एंटर केलंय. अरे हे काय डेकोरेशन, जत्रा यात्रा आहे काय इथले. अरे हे किती छान आहे. राम हनुमान मस्त केलं लाईटिंग. तर फायनली पोचलो रूमला. 1 वाजलेलं आहे. राईट दिसतंय का 1 वाजले 1. तर 1 वाजता पोचलो आहे. येतं नाही ना हैदराबादच्या पाठीमागं आहे ना तिथं थोडंसं ट्रॅफिक लागलं. नाहीतर इथून ट्रॅफिक नव्हतं मला काही सुद्धा. आणि थोडं चैनीचा प्रॉब्लेम झाला होता. डोके खांदा लागला सॉरी. तर येतं नाही ना ट्रॅफिक फक्त हैदराबादच्या बाहेर लागलं. थोडं बाहेरपासून जे आतपर्यंत ट्रॅफिक लागलं. आणि नंतर विषय काय झाला, माझी चेन आहे ना थोडी ड्राय पडली होती. त्यामुळं थोडा आवाज येत होता मला. त्यामुळं मला मनात भीती वाटत होती की काहीतरी होईल म्हणून. तर एका ठिकाणी थांबलो, चेन चेक केली तर चेन ड्राय होती जास्त. त्यामुळे त्याला ऑइल केलं थोडं. एकदम मस्त चालली नंतर गाडी. ठीक आहे. तर ठीक आहे. आता आलो जस्ट. जेवलो नाही मी. डब्बा सोबत होता माझ्या. मी आत्ताच जेवणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. पीस. गुड नाईट.